1.5 वर्षात पूर्ण होईल. काम चालू आहे, वेगाने काम चाललंय. त्या 2-3 कॉन्ट्रॅक्टर मध्ये देऊन गेले. काही लोकांनी काही लोकांनी त्याच्यामध्ये खंड्या मागितल्या होत्या. विद्यमान कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा काही लोकांनी पैसे मागणी केली. स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून सांगावा लागला एका लोकप्रतिनिधीला की काय चाललंय, काय धंदे करता म्हणून. ते नितीन गडकरी विचारलं पाहिजे तुम्ही. त्यांनी मला नाव सांगितलं नाही. मला ते गडकरी साहेब मला नाव सांगितलं नाही, म्हणजे पण मन पण सांगते मला. गडकरी साहेब माहिती मला माहिती सगळ्यांना, पण गडकरी साहेब विचारून घेतले. पालकमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला पालकमंत्र्यांची क्यू वाटते. आपण कधी कुठलं भाष्य करतो, कुठली वाच्यता करतो, याच थोडंफार भान ठेवलं पाहिजे ना. आपण गेले 6-7 वर्षापासून त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. अनेक ठेकेदार काम सोडून पण गेले. ते कोणाच्या त्रासाला कंटाळून गेले, कोणाला वैतागून गेले, कुणी काय मागणी केली, हे समाजासमोर आम्हाला सुद्धा काही गोष्टी आणता येतील. पण मी खासदार झाल्यानंतर त्या रस्त्याचा पहिला जो ठेकेदार होता त्यांनी फक्त रस्त्याच्या मृत्यूचा सापळा करून ठेवला, त्याला ब्लॅकलिस्ट केला. त्यावर नवीन टेंडर काढलं. नवीन टेंडर मध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या. 2 ठेकेदारांनी भाग घेतला. एकाचं काम कागद अपुरे असल्यामुळं एकच ठेकेदार राहिला. पण एकाला काम देता न आल्यामुळं ते टेक्निकल मध्ये उडालं. परत नंतर त्याचं टेंडर काढलं, नंतर काम सुरू केलं आणि त्या कामाची व्यवस्थितरित्या आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेऊन सुरुवात केली. हे काम माझी वाईट आहे की माझ्याच काळात कामाला सुरुवात केली आणि माझ्याच काळात शेवट होणारी. तुम्ही जर आपली कुठलं तरी वाच्यता करायची, तर माझं ते एक म्हणणं आहे, तुम्ही एखाद्या शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीत राहताना बाबांच्या पायावर हात ठेवायचा. पैसे कुणी मागितले बाबांच्या याच्यावर हात ठेवायचा. गडकरी साहेबांना माझ्या समोर काय बोलले जिल्ह्याच्या काही राजकीय नेते मंडळींबद्दल जर मी बोललं तर तुम्हाला अवघड होणार आहे. त्यामुळं तुम्ही जर एवढे कामसू होते, कार्यक्षम होते, तर मग का तुमच्या काळात काम रस्ता झाला नाही हे सगळ्या दुनियाला माहिती. मी त्या पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं, नवीन टेंडर काढलं, नवीन काम चालू केलं. स्वामी नावाचा एक नवीन अधिकारी आला. त्याआधी एक पंधरकर नावाचा अधिकारी होता. पंधरकर यांचं ऐकत नसल्यामुळे त्याची बदली केली. स्वामी नावाचे कार्यक्षम माणूस त्या पोस्टवर बसला. याची सुद्धा बदली कोणी केली? ती बदली करण्यामागे कोणाचा हात होता? हे कशासाठी इंटरेस्ट? म्हणजे फक्त आपण काचच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगड मारायची ही अशी सवय यांची. शेवट कुणी किती मागितले तुम्ही पाहिलं असं. नगर पाथर्डी रस्ता, नगर मनमाड रस्ता, दोन्ही रस्ते संघ कामाला सुरुवात झाली. नगर पाथर्डी रस्त्याच्या कामाचे मी उपोषण केलं, काम पण पूर्ण झालं. त्याला झाले 4 वर्ष. मनमाड रस्त्याची काय अवस्था, तुम्ही त्या विभागाचे खासदार होते, तुमचा घराकडे जाणारा रस्ता होता. मी खासदार झाल्यानंतर ते कामाला सुरुवात झाली. त्यामुळं तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे.